नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिपळूण तालुक्यात खळबळजनक घटना। हापूस आंबा बागेजवळ जंगलात जळालेल्या मानवी हाडांचा सापळा आढळला। फॉरेन्सिक टीमसह चिपळूण पोलीस दाखल। मानवी हाडे 12 ते 13 वर्षाच्या मुलाचे किंवा मुलीचे असल्याचा प्राथमिक अंदाज। मृतदेह निळ्या रंगाच्या बॅगेत असल्याचे निष्पन्न। बॅगेचे जळलेले अवशेष पोलिसांनी घेतले ताब्यात। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील देवखेरकी गावामध्ये आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। हापूस आंब्याच्या बागेजवळ जंगलामध्ये जळालेल्या अवस्थेत मानवी हाडांचा सापळा आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी या बागेत काम करणाऱ्या एका मजुराला बागेमध्ये मानवी मृतदेह दिसला होता। मृतदेहाची अवस्था भीषण असून त्याचे डोके बॅगेबाहेर असल्याचे त्यावेळी दिसून आले होते। मात्र भीतीपोटी संबंधित इस्माने ही माहिती कुणालाही दिली नव्हती। दरम्यान 1.5 महिन्यानंतर संबंधित इस्माने ही बाब बागेच्या मालकाला सांगितली। त्यानंतर मालकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। आज पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला। घटनास्थळी काही हाडांचे अवशेष, निळ्या रंगाची जळालेली बॅगेचे तुकडे तसेच लोखंडी 2 रॉड आढळून आले आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रत्नागिरी येथून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मानवी हाडांचा जळालेला सापळा आढळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा खुनाचा प्रकार आहे का याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी देवेंद्र जाधव, खेड।